बदामी अथंग इतिहासाचे लेणे, कलेच्या उपासनेचे अक्षयगाणी आणि पाषाणात कोरलेले भारताचे वैभवशाली देणे. कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात असलेले ऐतिहासिक शहर म्हणून बदामीचा उल्लेख करावा लागेल. हे शहर म्हणजे चालुक्य राजाच्या कलाशक्तीची साक्ष देणारे नगर आहे. ही चालुक्यांची वैभवशाली राजधानी होती. बदामीत आपण आजही प्रत्यक्ष पाहू शकतो ते भूतनाथ टेम्पल, अगस्त्य तलाव, इतिहास प्रसिद्ध लेणी व फोर्ट. अगस्त्य तीर्थाचे शांत पाणी आणि त्याभोवती पसरलेले भव्य मंदिर समूह एखाद्या स्वप्नावत चित्रासारखे भासतात. रांगड्या लाल पाषाणात कोरलेली ही लेणी म्हणजे मानवी कल्पकता आणि ईश्वरी भक्ती यांचा सुंदर संगम आहे. इथल्या भिंती बोलक्या आहेत. प्रत्येक ठिकाणी इतिहासाची एक शिल्पगाथा दडलेली आहे. या लेणीतील आध्यात्मिक ऊर्जा पाहता बदामीला शिल्पकलेचे तीर्थक्षेत्र म्हणणे वावगे ठरणार नाही. आजही येथील किल्ला आणि त्याची तटबंदी चालुक्यांचे राजवैभव दर्शविते. चालुक्य साम्राज्याचा दैदिप्यमान मुकुटमणी म्हणून या किल्ल्याचा उल्लेख करावा लागेल. या किल्ल्यावरती सुंदर अशी 2 शिवमंदिरे पाहावयास मिळतात. कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात अगस्ती तलावाच्या काठावर वसलेले बदामीचे भूतनाथ मंदिर म्हणजे पाषाणात कोरलेले एक दैवी काव्यच. चालुक्य राजांच्या वैभवशाली वारशाची साक्ष देणारे हे मंदिर केवळ वास्तू नसून निसर्ग आणि कलेचा अद्वितीय संगम आहे. दक्षिण व उत्तर भारतीय वास्तुकलेचा सुंदर संगम म्हणजे बदामी येथील भूतनाथ मंदिर समूह होय. हा मंदिर समूह अगस्ती तलावाच्या काठावर आहे. रेड सँडस्टोनमध्ये बांधलेली ही मंदिरे शिव, विष्णू आणि इतर देवतांना समर्पित आहेत. हा चालुक्यकालीन मंदिरांचा ऐतिहासिक ठेवा आहे. येथे भेट देण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळ किंवा सायंकाळ. सनराईज व सनसेट दृश्य अगस्ती तलावामध्ये पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठी गर्दी करत असतात. या मंदिर समूहात 2 प्रकारची मंदिरे आहेत. मल्लिकार्जुन मंदिर व मुख्य भूतनाथ मंदिर. ही मंदिरे द्राविड आणि नागर शैलीचा उत्कृष्ट मिलाप आहेत, जे वालुकाश्माच्या खडकावर कोरलेली आहेत. येथील वातावरण शांत व निसर्गरम्य असे आहे. भूतनाथ ग्रुप ऑफ टेम्पल हे स्थान जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत या समूहातील मल्लिकार्जुन मंदिरे. ही सुंदर वास्तुकला प्रगत भारताचे दर्शन घडवते. बदामीच्या तांबूस लाल खडकात विसावलेला
अगस्ती तलाव म्हणजे काळाच्या कपाळावर उमटलेला एक तेजस्वी नीलमणी होय. हा तलाव म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच. म्हणूनच म्हणावीसे वाटते, आरसा हा असा की पाषाणही हसती, पाण्यावरती उमटे भूतनाथाची मूर्ती. हिरव्या पाचूच्या या विशाल सरोवरी दरवळते चालुक्याच्या पराक्रमाची कीर्ती. चालुक्य राजांच्या भक्तीचा आणि कलेचा अत्युच्च आविष्कार म्हणजे भूतनाथाचे हे मंदिर. मंदिर व तलाव यांच्याकडे एकटक पाहिल्यावर असा भास होतो की एखादी प्राचीन ऋषी युगायुगांपासून तलावाच्या पाण्यात पाय सोडून भगवान शिवाचे ध्यान करत आहे. तर तलावाचे संत पाणी महादेवाच्या चरणांना सतत अभिषेक घालत आहे. या सर्व परिसरावर चैतन्य फुंकलेले आहे ते चालुक्य कारागिरांच्या हाताने. मंदिराची रचना व शिल्पकाम पाहत असताना मन त्याकडे आकर्षले जाते. काळाच्या ओघात अनेक ऋतू अंगावर झेलूनही येथील खडकावर कोरलेली दैवी रूपे आजही तितकी चैतन्यमय वाटतात. ब्रह्मा, विष्णू, महेश या सृष्टी निर्माता, रक्षक व संहारक शक्तींना एकाच पाषाणावर पाहताना जणू मानवी अस्तित्वाचे पूर्ण वर्तुळच पूर्ण झाल्याचे डोळ्यासमोर उभे राहते. हे शिल्प केवळ आकार नाहीत, तर ते पाषाणात फुंकलेले प्राण आहे. हे शिल्प खूप काही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतात. ऋषी मुनींच्या तपश्चर्येतून साकारलेले एखादे दिव्य स्वप्न म्हणजे भूतनाथ मंदिर परिसर. या परिसराचे वर्णन करताना शब्दही अपुरे पडतात, पण तिथे अनुभवायला मिळते ती भव्यता व शांतता. भूतनाथ मंदिराचा परिसर म्हणजे जणू निसर्गाच्या शालूवर कोरलेले एक देखणे लेणेच. येथील विष्णू मंदिरातील शिल्पकला पाहण्यासारखी आहे. मानवी कौशल्याने पाषाणालाही येथे वाचा फुटली आहे. जिथे पाषाणही भक्तिरसाने पाझरतात व वारा मंत्रमुग्ध होऊन येथेच पेंगाळतो. हा मंदिर परिसर म्हणजे भक्ती, शक्ती आणि निसर्ग सौंदर्य यांचा एक अनुपमेय त्रिवेणी संगमच. येथे येणारा प्रत्येक भक्त, पर्यटक आपल्या चिंतांचे ओझे मंदिराच्या पायरीवर ठेवून रिक्त मनाने परंतु तृप्त आत्म्याने परततो. परिसरातून वाहणारा वारा जणू मंद स्वरात ओम नमः शिवाय चा जप करत असल्याचा भास होतो. पौराणिक भव्यता आणि आध्यात्मिक शांतता अनुभवण्याचे सर्वात चांगले ठिकाण म्हणजे भूतनाथ मंदिर परिसर होय. अगस्ती तलावाच्या संत पाण्यावर पडणारी मंदिराची सावली म्हणजे जणू दुसरी एक सृष्टी पाण्याखाली वसलेली आहे की काय असा संभ्रम निर्माण करते. येथील भव्यता, शांतता यांची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकाच्या मनात ओढ निर्माण होते. बदामीची लेणी म्हणजे केवळ प्राचीन वास्तू नाही, तर तो दगडात गुंफलेला प्राचीन इतिहास आहे. चालुक्य काळातील संस्कृती, धर्म, कला यांचा त्रिवेणी संगम येथे पाहावयास मिळतो. येथे जगप्रसिद्ध 4 अविस्मरणीय लेण्या पाहावयास मिळतात. पहिली लेणी ही शिवाच्या उपासनेला अर्पण केलेली आहे.
येथील प्रवेशद्वारावरच 18 भुजाधारी नटराज आपले नर्तनाचे कौशल्य दाखवत उभा आहे. या मूर्तीकडे पाहताना असे वाटते की शिल्पकाराने नृत्यातील तो चैतन्यमय क्षण काळाच्या पडद्यावर कायमचा गोठवून ठेवलेला आहे. 81 वेगवेगळ्या मुद्रांचे दर्शन घडवणारी ही मूर्ती म्हणजे लयीचा आणि ऊर्जेचा धगधगता झराच होय. दुसऱ्या लेणीत भगवान विष्णूच्या पराक्रमाचे दर्शन घडते. येथे त्रिविक्रम अवतारातील विष्णूचा एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा आभाळाला गवसणी घालताना दिसतो. हे शिल्प म्हणजे विशालतेची आणि अफाट कल्पनाशक्तीची पाषाणातील मोहर आहे. येथील छतावर कोरलेली कमळे आणि नक्षीकाम पाहून असे वाटते की दगडालाही सुगंधाचे वरदान प्राप्त झाले आहे. तिसरी लेणी म्हणजे बदामीच्या कलेचा राजमुकुट आहे. विष्णूच्या विविध रूपांनी सजलेली ही गुंफा भव्यतेचा कळस आहे. येथील नरसिंह आणि वराह अवताराच्या मूर्तीमधील तेज पाहून पाषाणही जिवंत वाटू लागतो. भिंतीवरील कोरीव काम इतके सूक्ष्म आहे की जणू शिल्पकाराच्या छिन्नीने दगडावर रेशमी वस्त्राची नक्षी विणली आहे. सर्वात उंचावर असलेली चौथी लेणी जैन धर्माच्या शांततेचा प्रसार करते. येथे भगवान महावीर आणि पार्श्वनाथ यांच्या ध्यानस्थ मूर्ती आहेत. खालच्या लेणीमधील भव्यतेकडून वर येताना या लेणीतील शांतता मनाला स्पर्श करते. हे लेणे म्हणजे कोलाहलातून शांततेकडे जाणाऱ्या मानवी मनाचा प्रवास आहे. सर्व लेण्या अद्भुत आहेत. मनावरती वेगळा ठसा उमटवणाऱ्या आहेत. अद्वितीय अशा प्रकारच्या लेण्या म्हणून आपल्याला या सर्व लेण्यांचा उल्लेख हा करावाच लागेल. लेण्यांच्या पायथ्याशी पसरलेले अगस्ती तीर्थ हे एखाद्या विशाल पाचूच्या मण्यासारखे चमकते. बदामीचा किल्ला म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळाला जोडणारा एक सुवर्ण सेतू आहे. तो चालुक्यांच्या पराक्रमाची विजय पताका आहे. दगडात उमललेले एक शिल्पकमल आहे आणि सहस्रो वर्षाचा इतिहास आपल्या गर्भात बाळगून उभा असलेला एक मूक साक्षीदार आहे. तांबूस पिवळसर वालू काश्माच्या अथांग खडकांना कोरून काढलेला हा किल्ला म्हणजे जणू निसर्ग आणि मानवी कौशल्याचा एक अनुपम संगम आहे. 6व्या शतकात चालुक्य सम्राट पुलकेशी पहिला याने या दुर्गाची पायाभरणी केली. हा किल्ला केवळ देखणा नाही तर तो एक रणधुरंधर योद्ध्यासारखा अजिंक्य आणि अभेद्य आहे. नैसर्गिक कड्यांचा खुबीने वापर करून बांधलेले तटबंदी आणि शत्रूच्या छातीत धडकी भरणारे अजस्र बुरुज आणि अरुंद पायऱ्यांचे मार्ग म्हणजे युद्धकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. किल्ल्याच्या मध्यावर असलेले हे शिवमंदिर म्हणजे चालुक्य स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हा किल्ला एका विशाल आणि उंच खडकाळ टेकडीवर बांधला गेला आहे. या टेकड्या लाल रंगाच्या वाळूच्या खडकापासून बनलेल्या आहेत. किल्ल्याच्या चारही बाजूंनी असलेले उंच कड्यामुळे शत्रूला यावर चढाई करणे अत्यंत कठीण होते. या किल्ल्याने चालुक्य, पल्लव
राष्ट्रकूट, आदिलशहा, मराठे, सुलतानशाही अशा अनेक राजवटी पाहिलेल्या आहेत. किल्ल्याच्या वरील भागात जाण्यासाठी या अरुंद रस्त्याचा उपयोग करावा लागतो. इथून फक्त एकच व्यक्ती वर जाऊ शकते किंवा खाली येऊ शकते. वर गेल्यानंतर आपल्याला दिसतात ती धान्य कोठारे. इथली धान्य कोठारे एकदम वेगळ्या शैलीतील आहेत. निमुळत्या घुमटाकार आकारात खालच्या बाजूस मोठ्या प्रस्तरखंड लावून आणि वरच्या भागात लहान लहान प्रस्तरखंड खुबेने बसवून ही निर्माण केलेली आहेत. आत जाण्यास लहानसे खिडकी वजा प्रवेशद्वार असून आतून ती पोकळ आहेत. किल्ल्याच्या वरील भागातून नजर फिरवल्यास असे लक्षात येते की हा किल्ला म्हणजे एक मोठा खडकच आहे. किल्ल्याचा शेवटचा भाग म्हणजे शिवालय. शिवालयाच्या सभामंडपावर हत्ती, सिंह आदीच्या प्रतिकृती असून पट्टिकावर यक्षमूर्ती तसेच कृष्णाच्या जीवनातले काही प्रसंग कोरलेले आहेत. शिवमंदिरासमोरील मोकळ्या जागेत खडकामध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठाले टाक दिसतात. जर तुम्हाला इतिहासाची ओढ आणि कलेची आवड असेल तर बदामीच्या या पाषाण सौंदर्याचे दर्शन घेण्यासाठी जरूर या. फोर्टवरून दिसणारे बदामी शहराचे विहंगम दृश्य मनात घर करून जाते.